श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पण आपल्याला माहिती आहे आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. अगदी पूर्ववत चालत आलेले विचार आहेत, पूर्ववत चालत आलेले जे काही पारायण आहेत, जे काही ग्रंथ आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, आपल्या वाचनात सुद्धा आहे की श्रावण महिना हा एकदम शुद्ध पद्धतीने आपण साजरा करतो. म्हणजे सात्विक अन्नाचं सेवन करणं झालं किंवा तीर्थ ठिकाणं जी काही आहेत तेथे जाऊन भेटी देणं म्हणा, किंवा हा जो महिना आहे हा पूर्ण महिना हा महादेवांना समर्पित असा महिना आहे. महादेवांची होता होईल तितकी सेवा आपण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो. त्याचप्रमाणे पहा, आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट असो, काही गोष्टी असो, कोणत्याही इडापिडा असो, काही असो, प्रत्येक गोष्टी ह्या दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये शांतता, सुख, समाधान, आनंद नांदण्यासाठी, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आपण या श्रावण महिन्यामध्ये होता होईल तितकी सेवा करत असतो. व्रत, वैकल्य, पारायण वगैरे करत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही दान केल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये जे काही लागलेले दोष आहेत किंवा जे काही तुमची संकट आहे ते निश्चित दूर होणार आहे. पहा, यामधील एक जरी वस्तू तुम्ही दान केली तरीही तुमच्या आयुष्यातील खूप मोठी मोठी संकट सुद्धा दूर होताना दिसते. तुमच्या आयुष्याला लागलेले कोणतेही दोष असू द्या, ग्रहदोष असो, वास्तुदोष असो, पितृदोष असो किंवा कोणतेही नजरदोष असो, काही जरी संकट असतील तरीही ते दूर होण्यासाठी खूप मदत होते. असा हा पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला हे दान धर्म करायचेच आहे. आता कोणत्या वस्तूचं दान करायचं हे मी सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, आता स्नान, दान आणि धर्म मी तुम्हाला सांगितलं. पहा, आता स्नानाला तर खूप महत्त्व आहे. आपण ज्या ठिकाणी तीर्थस्नान जे काही आहेत, तीर्थ ठिकाणी जी काही आहेत तेथे आपण जातो. निश्चितच तेथे जाऊन आपण एखादी नदी असेल, कुंड असेल तर त्या ठिकाणी आपण स्नान तर करतच असतो. परंतु प्रत्येकालाच प्रत्येक वेळेस स्नान करणं शक्य नसतं. प्रत्येक वेळेस एखाद्या तीर्थ ठिकाणाला भेटी देणं सुद्धा शक्य नसतं. परंतु मी तर म्हणे तुमच्या जवळपास जे कोणतं मंदिर असेल, जे कोणती हे असेल, तेथे जाऊन तरी तुम्ही होता होईल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तिथे जाऊन तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करा. तिथं जाऊन तुम्हाला जे काही व्रत वैकल्य करायचे, जे काही पारायण करायचे ते करण्याचा प्रयत्न करा. परंतु आपल्याला माहिती आहे दान. आता दान कोणतं करायचं, तर खास दान, सर्वात महत्त्वाचं दान जर म्हटलं तर आपण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. पाण्याचं दान सर्वात श्रेष्ठ दान आहे. म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीनुसार, तुमच्या याच्यानुसार, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही दानधर्म करू शकता. असं नाही की बाबा रे पंचपक्वान्नाचं जेवण घातलं पाहिजे, असं नाही की बाबा रे 100 माणसांना, 1000 माणसांना जेवण घातलं पाहिजे. नाही, तुमची जशी ऐपत आहे, तुमची जशी परिस्थिती आहे त्या प्रकारे तुम्ही दानधर्म करू शकता. एखाद्या गरजूला आपण पाहतो, सिग्नलवरती म्हणा किंवा रस्त्याच्या कडेने म्हणा, फुटपाथवरती आपल्याला लहान लहान मुलं दिसतात, अगदी असे वृद्ध आजी आजोबा दिसतात, काही अपंग लोक वगैरे सुद्धा आपल्याला दिसतात. ते तिथे बसलेले असतात, अगदी भुकेने व्याकुळ असतात. त्यांना पाण्याची गरज असते, त्यांना खाण्याची गरज असते. अगदी तुम्ही 5 रुपयाचा बिस्किट पुडा जरी दिला, 10 रुपयाची पाण्याची बॉटल जरी दिली तरीही ते इतके कृपा आशीर्वाद देतात की तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात सांगू सुद्धा शकत नाही. इतकं छान. म्हणजे ह्या दानामध्ये तुम्ही कोणतेही काही दान करा हो. अगदी एखाद्या केळी जरी दान केली, एखादं सफरचंद, पेरू, काही जरी दान केलं तरीही त्याचं पुण्य खूप खूप प्रमाणामध्ये तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. पहा, श्रावण महिना हा दानासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. कोणतेही फळ दान करा, कोणताही अन्नपदार्थ दान करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवण सुद्धा दान करू शकता. नाही शक्य तर जाता ज्यांना गरज आहे, आपण पाहतो की भरपूर अशा आश्रमशाळा आहेत, भरपूर असे वृद्ध आश्रम आहेत. तेथे जाऊन त्यांना विचारा की तुम्हाला कसली गरज आहे. मग त्यांना किराण्याची गरज असेल, त्यांना आता पावसाळा चालू आहे तर निश्चित भरपूर लोकांना आपण म्हणतो छत्रीची गरज असते, रेनकोटची गरज असते. जी त्यांना गरज आहे त्या गरजा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, एखादं म्हणजे छोट्या मुलांचा आश्रम आहे, तुम्ही तेथे गेलात, त्या मुलांना समजा
पेनाची गरज आहे, आता नुकत्याच शाळा वगैरे चालू झालेल्या आहे, पेनाची गरज आहे, वह्यांची गरज आहे, जे काही स्टेशनरी सामान आहे जे तुम्ही देऊ शकता अशा वस्तू तुम्ही त्यांना द्या. पहा, यातून सुद्धा त्या मुलांचे खूप आशीर्वाद तुम्हाला भेटतात. त्यानंतर जर म्हटलं तर पहा, किराणा तुमच्या इच्छाशक्तीनुसार, असं नाही की तुम्ही 1000 रुपयाचा द्या, 500 रुपयाचा नाही, तुम्हाला अगदी 50-100 रुपयाचा जरी एखादी डाळ जरी देणं किंवा साखर देणं, तुम्हाला जे देणं शक्य आहे ते तुम्ही त्या लोकांना किराणा म्हणून थोडंफार जरी दिलं तरीही या दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे चप्पल. ज्या वेळेस आपण एखाद्याला चप्पल दान करतो किंवा एखादं शूज दान करतो किंवा पायात घालायचं पादत्राण आपण म्हणतो ते दान करतो, तर त्याचं पुण्य अनन्यसाधारण असं असतं. कारण आपल्या मागची जी काही इडापिडा आहे ती त्या चप्पलाबरोबर निघून जाते असं सुद्धा मानण्यात येतं, असं सुद्धा म्हणण्यात येतं. परंतु आपण नवीन चप्पल घेणं तुम्हाला शक्य असेल तर निश्चित नवीनच चप्पल घेऊन द्या. तुमच्याकडे समजा एक्स्ट्राची आहे, तुम्ही ती वापरत नाही आणि ती व्यवस्थित आहे, सुस्थितीमध्ये आहे, तर ती जरी दिली तरी चालेल. त्याचप्रमाणे जर कपडे दान करणं शक्य असेल तर तुम्ही कपडे सुद्धा दान करू शकता. पहा, नाहीच तुम्हाला शक्य नवीन कपडे खरेदी करणं, तर तुमच्याकडे जी काही चांगली एक्स्ट्राची कपडे आहेत, जी कुठेही फाटलेली नाहीत, कुठेही तिला बीळ वगैरे पडलेलं नाही, सुस्थितीत आहे, अशी कपडे सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे चादरी आहे, बेडशीटा आहेत, चटई आहे, अगदी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता. परंतु या श्रावण महिन्यामध्ये होईल तितकं आपल्याला दान करायचंच आहे. त्यानंतर गोमातेची सेवा. तर गोमातेला आपण काय दान करणार आहोत? जिच्या उदरामध्ये, जिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे, तिला आपण काय करणार? पण तरीही पहा, आता आपण पाहतो की शक्यतो सिटीमध्ये आपल्याला गायही पाहायला भेटत नाही. गावाकडे सुद्धा आता हीच परिस्थिती चालू झालेली आहे. परंतु जेथे आपल्याला मंदिराच्या समोर वगैरे गायी भरपूर वेळा पाहायला भेटतात, तर या गायींना तेथेच कोणीतरी मावशी वगैरे बसलेले असतात, 10-20 रुपये देऊन त्यांच्याकडनं ते गवत घ्या आणि ते गवत गोमातेला खायला घालताना या पद्धतीने घाला. त्या गोमातेची लाळ तुमच्या ह्या तळहातांना लागू द्या. तुमच्या ह्या तळहाता ह्या भाग्यरेषा असतात, ह्या निश्चित आपल्या नशिबाशी जोडलेल्या असतात. तर ज्यावेळेस गोमातेची लाळ आपल्या हाताला लागते त्यावेळेस 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला भेटतो. म्हणून या पद्धतीने तुम्हाला गोमातेला जे काही घास आहे किंवा जे काही काय म्हणतो आपण गवत वगैरे आहे ते चारा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे. त्यानंतर तुम्ही पहा, पिवळी जी आपली हरभरा किंवा चणा डाळ जी आहे ती अगदी थोडीशी एवढीशी चणा डाळ आणि खोबऱ्याचा एवढासा तुकडा, खोबऱ्याबरोबर जरी घातलं तरी चालतं. गुळ खोबरं जरी खायला घातलं तरी चालतं, किंवा डाळ आणि गूळ तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायचं आहे आणि ते गोमातेला खाऊ घालायचं आहे. यामधून सुद्धा खूप छान पुण्य आपल्याला भेटतं. त्याचप्रमाणे पहा, तुम्हाला जे शक्य आहे तुम्ही मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की ताई अजून आपल्याला ह्या पद्धतीने सुद्धा दान करता येईल. पहा, लहान मुलं असतात, लहान मुलं खूप निरागस असतात. त्यांच्या तोंडून एखादा जरी शब्द जर आला ना, तर तो मी तर म्हणेल की एखादा म्हणजे देवाने, भगवंताने, आपल्या स्वामीच आपली त्यांच्या मुखातून बोलली असं जरी बोललं तरी हरकत नसते. त्या लेकरांना तुम्ही साधं चॉकलेट जरी दिलं ना तरी पण त्यातून खूप त्यांचे आशीर्वाद तुम्हाला खूप भेटणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जे शक्य आहे ते दान करत चला. पाण्याच्या बॉटल ठेवा, पाणी तुम्ही दान करा. एखादा भुकेलेला आहे, तुम्ही काही खात आहात तर ते तुम्ही त्याला द्या. त्यातून पहा, एखादा देव पण येतो, कधी कधी एखादा देव सुद्धा येतो आणि तो देव सुद्धा आपली परीक्षा पाहत असतो की बाबा रे, हा माझ्याकडे नेहमीच मागतो, तर याच्याकडे पण मी आज मागून पाहूया की हा मला देतो का. म्हणजे आपली परीक्षा पाहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देव सुद्धा येतो. म्हणून आपल्याला होईल तितकं दान करायचं आहे. नाही शक्य तुमच्याकडं 1 रुपया असेल तर 1 रुपयाचं दान करा. समजा तेही शक्य नाही तर तुम्हाला होईल ती सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. होईल तितकी सेवा सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. पहा, एखादी गरीब आजी असेल, गरीब बाबा असतील, कोणीही असेल, तुम्हाला आज शक्य नाही, लक्षामध्ये ठेवा की तुम्ही जी भाजी चपाती घरून घेऊन जाता, एखादी चपाती तुम्ही निश्चित त्यांना द्या. थोडीशी भाजी तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा. पहा, निश्चित तुम्हाला त्यातून इतका छान अनुभव येईल ना. ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे करून पहा आणि निश्चित मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आला. मी तुम्हाला सांगते, पहा, अनुभव काय आला, अनुभव घेण्यापेक्षा
अनुभव घेण्यापेक्षा देऊन किती समाधान मिळतं हे निश्चित पहा. आणि ज्यावेळेस तुम्ही हे दान करताना निश्चित तुम्ही महादेवांना स्मरण करा आणि तुमचे जे काही पितर आहेत पितरांचं स्मरण करा आणि नंतर दान करा. आणि निश्चित मला येऊन सांगा की तुम्हाला किती समाधान भेटलं. निश्चित तुमच्या मागचे मी तुम्हाला सांगते, पितृदोष जो आहे ना तो शमण्यास सुरुवात होईल किंवा तो कमी होण्यास सुरुवात होईल. असं नाही की आपण दान केलं मग लगेचच आपलं संपलं, असं नाही. आपले कर्म आहेत, आपले भोग आहेत, आपले प्रारब्ध आहेत, आपल्याला ह्या जन्मातच फेडायचे आहे. ह्या जन्मातच फेडून आपण पुढे जाणार आहोत. म्हणून आपला हाच जन्म आहे. हाच जन्म आपल्याला व्यर्थ निरर्थक जाऊ द्यायचा नाही. मग आपल्याला आपल्या इच्छाशक्तीनुसार जे होईल ते करायचं आहे. असं नाही की कोणीतरी आपल्या मानेवरती वजन ठेवले आहे किंवा पाठीवरती वजन ठेवलेलं आहे आणि ते बाबा तिथपर्यंत नेऊन टाकायचं, ते टाकलं म्हणजे आपण रिकामं. अशी ही भावना घेऊन काहीच करू नका, काहीच साध्य होणार नाही. आपल्याला करायचं आहे, एक अंतःकरणामधून आपल्या येत आहे की बाबा रे हे करायचंच आहे, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये ही भावना निर्माण होणार आहे तर निश्चित तुम्ही हे करणार आहे. श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या या गोष्टींमध्ये एक तरी किमान वस्तू दान करून पहा, तुम्हाला किती छान अनुभव येतो ते निश्चित कमेंट्समध्ये मला निश्चित सांगा. असेच आता श्रावण महिन्यातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि आता या श्रावण महिन्यामध्ये मी असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.